अंजनगाव सुरजी येथे जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम संपन्न। अनेक गावात जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमाबद्दल माहितीच नाही। अनेक अधिकाऱ्यांची कार्यक्रमाला दांडी, 1.5 तासातच आटोपला कार्यक्रम, तर कार्यकर्त्यांची नाराजी। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। जाणून घेऊया ताज्या घडामोडी। अंजनगाव सुरजी तालुक्यातील तहसील कार्यालयात दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम नागरिकांच्या तीव्र नाराजीच्या वातावरणात पार पडला। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा कार्यक्रम राबविण्यात आला होता। मात्र अंजनगाव सुरजी येथील झालेल्या कार्यक्रमात अनेक विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। विशेषतः काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याची चर्चा मात्र जोरात यावेळी रंगलेली दिसली। पंचायत समिती विभागाविरोधात सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या। घरकुल योजना, जागेसंदर्भातील प्रश्न, रेशन कार्ड, श्रावणबाळ योजना, आधार लिंक व KYC तसेच विविध शासकीय योजनांबाबत नागरिकांनी निवेदनं यावेळी सादर केली। दहीगाव रस्ता, कसबे गव्हाण व कापूसतळी परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील रखडलेल्या कामांबद्दल नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली। मात्र अनेकांचे कामाचे प्रश्नांचे निवारण न झाल्याने उपस्थितांमध्ये यावेळी नाराजी दिसून आली। आरोग्य सेवेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित। सामाजिक कार्यकर्ते अशोक मोरे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुद्दा उपस्थित केला। ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मूलभूत औषध उपचार उपलब्ध नसल्याची तक्रार यावेळी त्यांनी केली। आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। कार्यक्रमाला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार पुष्पा सोळंके, पंचायत समिती विभागातील अमरावतीहून आलेले सुनील गवई, गटविकास अधिकारी कल्पना जायभाय, तालुका कृषी अधिकारी भारती जायभाय व ठाणेदार सूरज बोंडे तसंच नगर अध्यक्ष अविनाश गायगोले, उपाध्यक्षा प्रियंका मालठाणे यावेळी उपस्थित होत्या। यावेळी अंजनगाव सुरजी नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अधिकारी व कर्मचारी यांना पगार जनतेची कामं करण्यासाठी मिळतो, काम चुकारपणा करण्यासाठी नाही। जनता आक्रमक भूमिका घेत असेल तर त्यामागे अधिकारी कर्मचारी यांची चूक असू शकते। जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम अवघ्या 1.5 तासात आटोपला। तालुक्यातून विविध गावातून अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते। मात्र काही गावांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची माहितीच काही गावात दिली नसल्याचे समोर आले आहे। नोंद झालेल्या तक्रारीचे निवारण नेमके किती दिवसात होणार, अनुपस्थित अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे मात्र तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। तक्रार निवारण केवळ औपचारिकतेचा भाग आहे का? जनसंवादाचा उद्देश लोकांच्या समस्या ऐकून तात्काळ तोडगा काढणे हा असताना प्रत्यक्षात मात्र तक्रारकर्त्यांची निराशा झाल्याचे चित्र दिसून आले। अंजनगाव सुरजीमध्ये यावेळी मात्र एकच चर्चा रंगली, ती तक्रारी नोंदल्या पण निवारण कधी। हे या कार्यक्रमाचा बोरा वाजला, कारण की एकही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, प्रश्नाचं निराकरण झालं नाही। अधिकारी होते, अधिकारी जसे मोठे अधिकारी लाईन अधिकाऱ्याला दाबतात, लाईन अधिकारी मोठे अधिकाऱ्याला काहीच सांगत नाही, त्यामुळे हे प्रश्न काही सुटत नाही, जसे तसे राहतात। माझी हात जोडून विनंती आहे की उपअधिकारी रेड्डू साहेब, माननीय तहसीलदार मॅडम ह्या विभागाच्या मायबाप आहेत। या जनतेच्या तक्रारी सोडणं त्याचं हक्क काम आहे। इथले प्रश्न हे जे खरोखर आपल्या रोडचे प्रश्न असो, घरकुलचे प्रश्न असो, इलेक्ट्रिक बोर्डाचे प्रश्न असो, हे सुटले पाहिजे। याच नाही झालं म्हणून कामकुदार कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। हे तहसीलदार रेड्डू साहेबांना माझे हात जोडून 10 ते 12 तक्रारी सामान्य जनतेच्या घेऊन आलो होतो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची तक्रार ही होती की सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे रस्ते आहेत त्या रस्त्यांची जी अवदशा आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे, हा माझा प्रमुख विषय होता। दुसरा विषय होता माझा जिल्हा परिषदमधले जे मालकीचे रस्ते आहेत त्या जिल्हा परिषदमधल्या रस्त्यांवर अजिबात जवळपास 7-8 वर्षापासून निधी नाही आहे, ते रस्ते दुरुस्ती करण्याच्या संदर्भातला पूर्ण तालुक्यातला माझा विषय होता। तिसरा विषय होता कंट्रोल दुकानच्या संदर्भात इष्टांक पूर्तता अजूनही केल्या गेलेली नाही। तहसीलमधून वारंवार पत्रव्यवहार जिल्हा आपल्या कलेक्टरांकडे होतो। कलेक्टर म्हणतात की हा विषय आमचा नाही, शासनाचा आहे, पण तो शासनापर्यंत पोहोचला की नाही हा माझा सर्वात महत्त्वाचा विषय होता की जो गोरगरीब लोकांच्या जीवनाशी हा विषय खेळणारा आहे। गावोगाव E-क्लासच्या जमिनी आहेत, त्या E-क्लासच्या जमिनींची मोजमाप करणे आणि त्यामध्ये कुठेतरी ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्नाचं साधन मिळवून देणे, शाळेचे जे पडित आहेत त्यापासून शाळांच्या दुरुस्त्या होणे, असे विविध विषय घेऊन मी या ठिकाणी पोहोचलो।
आकडा सांगितला ते 70 लाख आले. तुम्ही कोणत्या गावले? टाकरखेडा काय नाव आहे आपलं? नाजूकराव तसरे. नाजूकराव तसे. काय समस्या होती तुमच्या? त्यांनी एवढ्या रुपयामधून जिथं जिथं 2च वर्ष झाले रोड झाला तिथं रोड टाकला. एका घराच्या व्यक्तीला ज्याचं ग्रामपंचायत नोंदणी नाही का नाही त्याच्या घरामध्ये स्पेशल 7.5 लाख रुपये टाकून तिथं रोड केला. आणि आमच्या दलित वस्तीमध्ये गड्डे पडले आहेत. माझा तो प्रश्न, मी ज्या रोडमध्ये राहतो ते 26 वर्षापासून रोड झालेला नाही ना, नाली झाली नाही. अनुदानाचा पगार हे आलेलं नाही. आले नाही, 3 महिने झाले रोड चक्र चालू आहे. तुमचं की घरकुलचे पैसे पाले द्या, पण ते घरकुल अटकलं तिकडे पाण्यात. आम्ही यंदा साल काढलं, आम्ही चक्रा मारू थकलो. हे साहेब तक्रारी दखल घेते की? तर आम्ही थकलो चक्रा मारू मारू. राहणार कुंभारगाव. मी 24/9/2025 रोजी गट विकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवकाच्या मनमानीचा कारभार आणि शिवीगाळ करण्याचा सर्व मी अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात अर्ज केला, परंतु त्यावर काही मला अहवाल दिला नाही. तुमची तक्रार लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि ग्रामसेवक यांनी खाल्लेले पैसे पुरावे आहेत. आणि पुरावे असल्यावरही बीडीओ मॅडम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी आणि सर्व इतर म्हणजे शासनाचे अधिकारी यांनी या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पाठबळ देत आहे. सुधीर कोळे एकच म्हणणं आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस पारदर्शक सरकार आहे. त्या सरकारनं हे जैन त्याच्यासाठीच हे आज जो हे प्रत्येक तालुक्यात राबवण्यात येत होतं, तहसीलवर पुढेही ते त्याच्यासाठी राबवण्यात येत होतं. पण काही अधिकारी त्याचा गैरफायदा घेतात. जनतेला खरंच त्रास होत आहे त्या गोष्टीचा. पण याला सरकार दोषी नाही. हे निवारण करण्यासाठीच आदरणीय बावनकुळे साहेब, आमचे पालकमंत्री, महसूल मंत्री यांनी याच्यासाठीच हा कार्यक्रम प्रत्येक जागी राबवण्यात आला. आपल्या प्रभारी व्हिडिओ आहेत सध्या. व्हिडिओ नसल्यामुळे काही प्रमाणात हा त्याचाही दोष आहे. अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. सन 2016 ते सन 2021 पर्यंत घरकुलांचा जो घोटाळा झालेला आहे कुंभारगाव इथे काही घरकुल असे आहेत की ज्यांचं बांधकाम न करता त्यांच्या नावाचे चेक निघालेले आहेत, न काही करता. आणि ज्यांनी खरोखर बांधलेले आहेत त्यांना 10-10 हजार रुपयासाठी त्रास देणं सुरू आहे. तिथले अधिकारी जे आहेत, संबंधित अधिकारी, हे हा जो अर्ज आहे याच्यावर जे नाव आहेत याच्यातले बऱ्याचशा जणांचे घरकुल झालेले नाही आहेत. हो. आणि राहिला प्रश्न, जो माझ्याजवळ पुरावा आहे बँकेचे स्टेटमेंट आहेत की भ्रष्टाचार, या भ्रष्टाचाराची जी दखल घेतली. शामिल स्टेडियम की मैंने तकरार 7 से 8 महीने पहले करा था। यहाँ पर आज लोगों भी मेरे को कोई समाधानी नहीं मिली। इससे पहले अपने जयंत को अभ्यंकर इन्होंने अपने मंत्रालय में बात उठाए थे, चर्चा हुई थी, बहुत लोग आए थे। आयुक्त मैडम सारे लीडर आते के गड्ढे और अतिक्रम हटाने की, पर आज तक भी किसने अतिक्रम हटाया न गड्ढे बुझाया। मला माझे बैल 60 लागून मेले, मला आतापर्यंत पैसे मिळाले नाही. मी चक्रा मारू दर्यापूर कुमारगाव इलेक्ट्रिक बोर्ड ऐकलं. पुरेच्या इकडे त्या बंडच्या इकडे तक्रार केल्या, पण मला काही केलं नाही. आज मग तुम्ही मी या ठिकाणी जवळपास मुक्काम पोस्ट कसबेगाव, तालुका अंजनगाव, सुरजी, जिल्हा अमरावती. जनसंवाद तथा तक्रार निवारण दिनानिमित्त आज इथे तहसील कार्यालय म्हणजे जो कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये फक्त जसं आपण पंचायत समिती तहसीलला अर्ज देतो त्या पद्धतीने यांनी अर्ज घेतलेले आहे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही लोकांना